नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आरंभ आर्याला घेऊन हवेलीत आला. ती भव्य हवेली पाहून तर आर्यानं डोळेच मोठे केले. बाबासा, हे आपलं घर आहे? ती कुतूहलानं आरंभाकडे पाहत बोलली. हो. आरंभ असं म्हणताच ती दोन्ही गालावरती हात ठेवून आ असं जोरात चिरकली. आरंभ आणि राणा हिला असं काय झालं या आविर्भावात तिच्याकडे गोंधळून पाहत होते. तिच्या आवाजानं तुलसी, केसरबाई आणि हवेलीमध्ये काम करणारे इतर नोकर देखील तिथे आले. आर्याकडे ही कोण या आविर्भावामध्ये ते पाहत होते. हे आपलं घर आहे बाबासा? आर्या अचंबित होऊन सगळीकडे गोल पाहत फिरत होती. म्हणजे हे माझं घर आहे? हे माझं घर आहे ना बाबासा? आरंभाने हसत हो मध्ये मान डोलावली. वाव, व्हॉट अ बिग हाऊस. हवेली, राणा मध्येच बोलला आणि तिने थोडंसं रागानं त्याच्याकडे पाहिलं. आरंभ. तुलसी आरंभाकडे पाहून ती कोण या आविर्भावामध्ये पाहत होती. आर्या काकीसा? आरंभाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तुलसीने आश्चर्यानं तोंडावरच हात ठेवला. आर्या तिच्याकडे पाहत होती. आर्या, शी इज युअर ग्रँडमदर. आरंभ बोलला आणि आर्यानं त्यांना मिठी मारायला जवळ गेली आणि तुलसी तिला मिठीत घेणारच की आर्या मध्येच थांबली. तुलसी तिला काय झालं या आविर्भावामध्ये पाहत होती. आधी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्या, असं म्हणत तिनं खाली वाकून तुलसीच्या पाया पडली आणि ते पाहून तुलसीने हसत आरंभाकडे पाहिलं. शुभांगी बिंदनी के संस्कार है हुकुम, कहा भी रेवे तो संस्कार नहीं छोडेगी. केसरबाई आर्याकडे पाहत गर्वानं बोलल्या. तुलसीनं तिच्या डोक्यावरती प्रेमानं हात ठेवला. आता मला मिठीत घ्या, आर्या त्यांना गच्च मिठी मारत बोलली. तुलसीला शौर्याला मिठी मारल्यासारखा भास झाला आणि त्या तिच्या गालावर कपाळावरती किस करत रडू लागल्या. ये तो बिलकुल मेरे शौर्य जैसी है आरंभ. असं वाटलंच तोच आहे, त्या तिला छातीशी कवटाळून रडत बोलल्या आणि आरंभाच्याही डोळ्यात पाणी आलं. आर्या त्यांना काय झालं या आविर्भावामध्ये पाहत आरंभाकडे पाहत होती. हुकुम, इतने दिनों बाद इस घर का चिराग, इस घर की बेटी घर आई है, उसकी नजर उतारो. केसरबाई बोलली. अरे हा. केसरबाई, जा मिरच्या आणि आरतीची थाळी घेऊन ये, माझ्या बाळाची दृष्ट काढायची. तुलसी डोळे पुसत बोलली. जी अभि लाई. केसरबाईनं मग किचनमधून मिरच्या, आरतीची थाळी आणली आणि तुलसीनं आधी आर्याची दृष्ट काढली आणि त्यानंतर तिचं औक्षण करून तिला ओवाळलं. आर्याने पुन्हा त्यांना वाकून नमस्कार केला. खुश रहो, माता रानी हर बुरी नजर से तुम्हें बचाए, तुलसी बोलली. आर्या, या केसरबाई आहेत, माझ्यासाठी आईसारख्याच. आरंभ केसरबाईंकडे पाहून बोलला आणि आर्यानं त्यांनाही वाकून नमस्कार केला. अरे नाही हुकुम, आम्ही नोकर माणसं, तुम्ही एवढं बोललात तेच खूप आहे. भगवान आपकी सारी मनोकामनाएं पूरी करे. केसरबाई आर्याच्या डोक्यावरनं हात फिरवत बोलली. आर्याचा तो गोड स्वभाव पाहून सगळ्यांना तिच्यामध्ये शुभांगीचाच भास होत होता. तीही सगळ्यांना असंच आदरानं आणि आपुलकीनं बोलायची. बाबासा, ती ओठ बाहेर काढून बोलली. काय झालं? तुलसी बोलली. मला खूप भूक लागलीये, ती पुन्हा क्यूट फेस करून बोलली. तिचा तो क्यूटनेस पाहून आरंभाला हसूच आलं. किती नखरे करते ही, राणा मनातच बोलला. हे भगवान, मैं भी कितनी बुद्धू हूं, मेरी बच्ची भूखी है. केसर, जाओ जल्दी से कुछ अच्छा बना के लेके आओ, तुलसी काळजीनं बोलली. जी. केसरबाई मग इतर नोकरांना घेऊन किचनमध्ये गेल्या. आर्या, नाश्ता तयार होईपर्यंत तू फ्रेश हो. चल, मी तुला तुझी खोली दाखवते, तुलसी बोलली. हो. आर्या अगदी खुश होत बोलली आणि जाता जाता एकदम थांबली. बाबासा, माझी बॅग, माझे हे सगळे कपडे त्यात आहेत. बॅग लगेच येईल, तू फ्रेश हो. राणा, त्या टॅक्सी ड्रायव्हरला फोन कर आणि बॅग घेऊन ये, आरंभ बोलला. ओके. राणा निघाला. आणि माझा फोन पण, आर्या त्याच्याकडे पाहत बोलली. जी. राणा बोलला आणि बाहेर गेला. काय म्हणालास? बडी हवेलीची वारस म्हणजे आरंभ जडेजाची मुलगी अचानक परत आलीये? शेखावत त्याच्या मुलाला उदयला विचारत होता.
जी, तिला मी ताब्यात घेतलं होतं पण काय? पण माहीत नाही तो आरंभ कुठून आला आणि त्यानं माझा रस्ता रोखला. उदय खाली मान घालून बोलला. रस्ता रोखला म्हणजे? त्याला उडवलं का नाहीस तू? त्याची छोरी तुझ्या ताब्यात होती, तो काहीच करू शकला नसता. शेखावत दात ओठ खात बोलला. तो सगळ्या तयारीनिशी आला होता बापूसा. जेव्हापासून तो राणा त्याच्या सोबतीला लागलाय ना, त्याची ताकद अजूनच वाढली आहे. कोण हा राणा? आणि असा अचानक कसं काय तो हवेलीत घुसला? जरा पता लगाओ, शेखावत बोलला. मैंने सुना है आर्मी का मेजर है. आरंभ जडेजा का बॉडीगार्ड साए की तरह उसके साथ रहता है, उदय बोला. हाँ, ना जाने क्यों मुझे उस पर थोड़ा शक हो रहा है. उसकी जन्म कुंडली निकालो, शेखावत काहीतरी विचार करत बोलला. जी, उदय बोलला. इकडे आर्या डायनिंग टेबलच्या चेअरवर बसली होती. तुलसी केसर तिला खाऊ घालत होते. ती तिच्याबद्दल, तिच्या फ्रेंड्सबद्दल त्यांना सांगत होती आणि आरंभ तिची चाललेली बडबड एन्जॉय करत होता. हुकुम. राणा तिची बॅग घेऊन तिथे आला. आर्या पळतच त्याच्या जवळ गेली. बॅग मिळाली? आर्या तिची ती बॅग पाहून बोलली. हो, राणा म्हणाला. थँक्यू. एकदा पाहून घ्या सगळे आहे की नाही, राणा बोलला. तिने बॅग उघडली तर त्यामध्ये सगळं व्यवस्थित होतं. माझा फोन नाही आहे यात. हा घ्या. राणानं तिचा फोन समोर केला. थँक्यू. ती त्याच्या हातून फोन घेत बोलली. तिच्या नाजूक हातांचा तो उझरता स्पर्श होताच राणाला एक वेगळंच फिलिंग आलं. तो तिच्याकडे पाहत होता. बापरे, राजचे किती मिस कॉल्स पडलेत. आर्या डोळे मोठे करून बोलली आणि तिनं लगेच त्याला फोन केला. हॅलो राज, आय एम सॉरी, मी तुझे कॉल्स पाहिले नाहीत. गेस वॉट? मी इंडियामध्ये आहे. येस, माझ्या बाबासांसोबत. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू. तुझ्यामुळे माझ्या बाबासांबद्दल मला कळालं आणि मी त्यांच्यासोबत आहे. बरं चल, मी तुला नंतर फोन करते. लव्ह यू, बाय, टेक केअर. तिनं फोन ठेवून दिला आणि तिचं बोलणं ऐकून राणाच्या नसा रागानं गडद हिरव्या झाल्या आणि तो लगेचच तिथून बाहेर पडला. ती आरंभजवळ येऊन बसली. हु इज राज? आरंभ कपाळावरती आठ्या पाडून तिच्याकडे पाहत बोलला. खूप क्लोज फ्रेंड आहे माझा. आरंभचे एक्सप्रेशन्स पाहून तिला हसूच आलं. माझे सगळे फ्रेंड्स मासाने निवडलेत, ती हसत बोलली आणि मग आरंभही हसला. चलो अब नाश्ता पूरा करो, तुलसी बोलली. तर मग मित्रांनो, आता ती भेटली आहे खरं आरंभला, परंतु आता पुढे काय होईल ते पाहावं लागेल. आणि शुभांगी, तीही येईल का परत पुन्हा, की आता हे सगळेच पुन्हा जातील कुठे वेगळ्याच ठिकाणी, की अजूनच काही घडणार आहे? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.